कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, निर्यात बंदी उठलीच पाहिजे, निर्यात बंदी उठलीच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो. आणि मागा लागले तुम्हाला व्यापाऱ्यांना सुद्धा लागा वाटायला पाहिजे। काय करायचं शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? हा सगळा प्रॉब्लेम मोदी सरकारचा आहे। भिकारी 10 रुपये घेत नाही, सरकार कांद्याला 10 रुपये भाव देते। शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधीचा धिक्कार असो शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो कांद्याला भाव मिळालाच पाहिजे कांद्याला भाव मिळालाच पाहिजे निर्यात बंदी उठलीच पाहिजे निर्यात बंदी उठलीच पाहिजे कांद्याला भाव मिळालाच पाहिजे शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो कांद्याला भाव मिळालाच पाहिजे कांद्याला भाव मिळालाच पाहिजे शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो कांद्याला भाव मिळालाच पाहिजे। बोला त्याला तिथं हजारोंच्या संख्येने शेतकरी आता येत आहेत आणि रस्ता रोकोचं त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे सरकारला। नेमकी काय होतं हे पाहणं एकदम औचित्याचं ठरणार आहे। आता या ठिकाणी जर रस्ता रोको जर केला तर या लोकसभेच्या तोंडावरती बीजेपीला फार मोठा फटका बसू शकतो। या गोष्टीची चर्चा महाराष्ट्रभर नाही तर देशभर होऊ शकते। तर आम्ही तहसीलदार साहेबांना एक नम्रपणे विनंती करत आहोत। सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती करत आहोत। हा कष्टकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे। सामान्य शेतकरी यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आता तहसील कार्यालयात जर सांगितलंय की शेतकरी बाहेर थांबला पाहिजे। इलेक्शनचं काम चालू आहे, आम्हाला पण तुमचे 4-5 प्रतिनिधी या 4-5 प्रतिनिधी येतो। इलेक्शन तुम्हाला निवडणूक आमच्या शेतकऱ्यांचं काय येते? जो शेतकऱ्याचा तोटा होतो त्याचा काय? नाही नाही एक मिनिट आमचं आहेत ना ऐका ना एक मिनिट। पारनेर बाजार समितीमध्ये नेमकी काय प्रकार घडलाय का बोला। नगर बाजार समितीमध्ये आज काल 25 ते 30 रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव झाले। पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा काल परवा दिवशी जे मार्केट झालं त्याच्यामध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत कांद्याचा बाजारभाव झाला। पण तो कांद्याचा बाजारभाव 2 दिवसात असं काय झालं का तो डायरेक्ट 10 रुपयावरती आला। आज भिकाऱ्याला जरी दिले तरी ते 10 रुपये जास्त असतात। असं कांद्याच्या 1 किलोला बाजारभाव मिळतो, याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। मला एक म्हणायचंय 7 तारखेला देशाचे पंतप्रधान नगरमध्ये आले होते, मग फक्त ती येणार म्हणून कांद्याची निर्यात खुली केली गेली होती का, असा शेतकऱ्यांचा या ठिकाणी आरोप आहे। शेतकऱ्यांचा असा आरोप आहे देशाचे पंतप्रधान हे नगरमध्ये येणार होते, त्याच्यामुळे चुकीची बातमी पसरवली गेली। पूर्णपणे निर्यात बंदी ही उठवलेलीच नव्हती। JNPT बंदरावरच्या कस्टम अधिकाऱ्यांना त्यांनी निर्यात बंदी उठवली त्याचा मेल सुद्धा केला नाही। त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची जे नुकसान आज निर्माण झालेले आहे ते फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेले आहे। सरकार हे वेळोवेळी डिसेंबर महिन्यापासून ज्यावेळेस निर्यात बंदी कांद्यावर लावली त्यावेळेस पासून चुकीच्या बातम्या हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्या चुकीच्या बातम्यामुळे सर्वसामान्य शेतकरी त्याच्यात भरडत आहे।
पूर्णपणे या 4-5 महिन्यात शेतकऱ्याच्या मालाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. उत्पादन खर्च आम्ही सर्व शेतकरी आहे, आम्ही सर्व शेतकरी आमच्या भावना सरकार दरबारी मांडण्यासाठी इथे आलेलो आहे. परंतु तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही बाहेर व्हा. मग आम्ही न्याय कोणाजवळ मागायचा? जर इलेक्शन महत्वाचं आहे का शेतकरी महत्वाचा आहे? हे हजारो शेतकरी जर तुमच्यापर्यंत मागण्या मांडण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगताय का, तुम्ही आम्हाला सांगता का बाहेर राहा आणि 4-5 प्रतिनिधी मांडा? नाही, तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोरच तुमची काय भूमिका आहे ती मांडली पाहिजे. तुम्ही काय 5 शेतकऱ्यांना आतमध्ये येऊन काय मॅनेज करता का? असा आमचा थेट आरोप आहे. त्यांनी या सर्व शेतकऱ्यांच्या समोर काय जी भूमिका आहे सरकारची ती मांडली पाहिजे, नाही तर अन्यथा आम्ही तहसील कार्यालयातून बाजूला हटणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. कारण काय होतं बाहेर व्हा म्हणायचं? तहसीलदार आले म्हणजे शेतकरी बाहेर व्हा, सगळ्यांना म्हणले ते आले. काय कारण होतं बाहेर व्हा म्हणायचं? मग काय कारण आहे? काय नाही, बाहेर व्हा म्हणले. नाही जायला आलो का? काय झालं? शेतकरी बोलला पाहिजे. आणि ना त्याला निवेदन द्यायला आले. पैसे निघायला लागले मला ना, तहसीलदार इथंच पाहिजे ना. शेतकऱ्याच्या मालाला बाजार मिळालाच पाहिजे. तहसीलदार साहेब स्वतः निवेदन घेण्यासाठी इथं जर आले तरच शेतकरी इथून बाजूला हटणार आहेत आणि सरकार दरबारी मेल करून जे काही निर्णय होतील त्याचे 20 ते 25 रुपये बाजार 22 ते 25 रुपये दराने बाजार भाव मिळाले तरच आम्ही या तहसील कार्यालयातून हटू. अन्यथा आम्ही इथंच आमरण उपोषण करण्यास तयार आहेत. जेलमध्ये टाकायचं असेल तर जेलमध्ये टाका. या सरकारने ना शेतकऱ्यांचा छळ करायचं काम चाललंय. त्यांना माहित आहे शेतकरी ना शेतकऱ्याला काही होत नाही आणि शेतकऱ्याचे काही मतदानाचा ते विचार करत, म्हणून ते शेतकऱ्याचा अजिबात विचार करत नाही. आज दुधाचा भाव असो, कांद्याचा भाव असो, यांनी फक्त वाटोळं करायचं. इलेक्शन आलं का पेट्रोल कमी करायचं, कांद्याला थोडासा 1 दिवस भाव वाढवायचा आणि परत पाडायचा. म्हणजे शेतकरी फार असा उलटाच पडला पाहिजे असं या सरकारचं धोरण आहे. म्हणून या सरकार विरोधात आज सगळे शेतकरी इथं उभे आहेत.